तर आता आपण अक्कलकोटमध्ये आलेत, म्हणजे महाराजांपासून आपण सुरुवात करतोय. तर महाराजांनी सर्वात अगोदर अक्कलकोटमध्ये आल्यानंतर या मंदिरामध्ये आले होते, जे की खंडोबा मंदिर आहे. तर आतमध्ये आपण जाऊ आणि स्वामी समर्थ महाराजांचा खंडोबा रूपामध्ये खूपच सुंदर फोटोमध्ये लावलेला आहे, तो फोटो पाहू आणि खंडोबा महाराजांचं पण आपण दर्शन घेऊ. मी ज्या फोटोबद्दल सांगितलं होतं तो हाच फोटो, खूपच सुंदर म्हणजे अप्रतिम आहे. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत गुरव गुरुजी, म्हणजेच खंडोबा मंदिरचे जे पुजारी आहेत ते हेच आहेत. यांच्याकडून आपण या मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेऊ. स्वामी समर्थ जय मल्हार. हा जो आहे खंडोबाचा मंदिर आहे, जेजुरीचा खंडोबा आहे. हा महाराजांनी स्वामींनी स्थान दिलं इथे. जेजुरीचा खंडोबा म्हणून महाराजांनी स्थान दिलं इथे. मधले ते खंडोबा ह्या दोन बायका खंडोबांना, उजवीकडं ती माळसा, डावीकडं ती बाणू, दोन बायका. खंडोबांना माळसा आणखीन बाणा आहे नावाचे. इथे ह्या ज्या पादुकात स्वामी राहिले ओठ्यावर. महाराज ज्यावेळेस सर्वप्रथम आले अक्कलकोटमध्ये 1857 साली महाराज अक्कलकोटमध्ये आले. महाराजांनी खूपच महत्त्वाची आणि खूपच सुंदर माहिती दिलेली आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवू शकता. आणि तुम्ही या मंदिराला भेट दिली का नाही हेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे समाधी मठमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.